थँक यू व्हेरी मच प्रथम. पुनश्च सर्व लाडके रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत त्यांचे स्वागत आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती आमच्या सोबत जोडले गेलेत त्या सगळ्यांचं हॅलो हॅलो हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण बघतायत मैदानावरती नमो चषक 2024 आणि सध्या संपूर्ण देशामध्ये नमो चषक हा खेळ महोत्सव सुरू आहे आणि या नमो चषकच्या माध्यमातून अनेक स्पर्धा संपन्न होत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग त्या कॅरम बोर्डच्या स्पर्धा असतील, बुद्धिबळ असेल, खो खो असेल, कबड्डी असेल किंवा धावण्याच्या स्पर्धा असतील, अशा अनेक स्पर्धा नमो चषक या कन्सेप्टच्या आधाराने संपूर्ण देशामध्ये सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतही बुद्धिबळच्या स्पर्धा सुरू आहेत, कॅरम बोर्डच्या स्पर्धा सुरू आहेत. अशा विविध स्पर्धा कल्याणमध्येच आज सुरू आहेत. पण त्याआधीही मागच्या एखाद्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आपण बघताय सगळीकडे नमो चषक ही संकल्पना राबवली जाते आणि आज आपण बघतायत 138 कल्याण पश्चिम विधानसभा आयोजित नमो चषक. टॅगलाईन आहे घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा आणि या टॅगलाईनच्या आधारावरती या मैदानावरती पंगा तर सगळेजण घेत आहेत पण विजयाचा दंगा म्हणजे अखेरची मॅच कोण जिंकणारा याचं उत्तर तुम्हाला नक्कीच परवा मिळेल. वळूया तुर्तास चालू सामन्याच्या दिशेने जिथे कुशल स्पोर्ट सापाड पिंटू पाटील यांचा संघ दुसऱ्या बाजूला गौरीपाडा गौरी शेखर. पहिल्याच बॉलवरती इथून झेलची शक्यता आणि दीपक उर्फ वेवनला मिळतंय पहिल्या बॉलवरती पहिलं यश. मॅच होता प्रतिम गोलंदाजी 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन बेवन मैदानावरती गौरीशंकर गौरीपाडा या संघासाठी खेळत असताना बेवनच्या नावावरती असंख्य विक्रम आहेत. का तर भरपूर वर्षाचा अनुभव आहे. व्यावसायिक क्रिकेट प्रचंड तो खेळलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही अनेक मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व त्याने केलेलं आहे. पण बऱ्याच दिवसानंतर बेवन आम्हाला दिसतो. चर्चा सुरू झाली की बेवन फार कमी दिसतो. का तर असं म्हणतात की वेळही फार महत्त्वाची असते. वेळ देखील असणं गरजेचं आहे. कित्येकांना वेळ नसतो, जबाबदारी पडतं, इतर व्यवसाय असतात, नोकरी असते, त्यामुळे कधी कधी नाइलाज असतो क्रिकेटपासून दूर जावं लागतं. पण शेवटी जेव्हा जेव्हा ती संधी मिळते किंवा तो योग जुळून येतो तेव्हा मात्र बेवनसारखे खेळाडू पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला दिसतात आणि बेवनने इथे एक चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे. बॅटिंगसाठी आपण बघतायत भावेश आउटसाठी ऑफ स्टंप पिचिंग होता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. दिशेपासून भरकडले. पहिल्याच बॉलवरती विघ्नेश मडवीला बाद केलं. रॉयल डकवरती विघ्नेश बाद झालेला आहे. बेवन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म वरती विकेट. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने खूप मोठी गॅप आहे. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. भावेश कारुकचा फटका आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. कशा पद्धतीने खेळलं तर इनसाइड आउट अगदी ऑफ स्टंपमध्ये फुल लेंथ होता आणि जागेवरनं चेंडू कव्हरच्या दिशेने खेळले. पॉवर प्लेचा सुंदर वापर या ठिकाणी केलेला आहे. पुल करतात मिस टायमिंग. जेलची शक्यता आणि जेल झाला ड्रॉप. चेंडू गेला सीमा पार. सलग दुसरा चौकार. सत्यम इथे मात्र तेलही गेलं नाही तूपही गेलं. आती आलं दुपाटणं म्हणजे जेलही सुटला आणि 4 धावा गेल्या. सत्यमकडनं अपेक्षा नव्हती. बेवन नक्की निराश आहेत कारण हा चेंडू झेल नाही पकडला हरकत नाही पण चेंडू अडवलाही नाही. त्यामुळे आता सत्यमला आत आणले मिडॉनला आणि आता मात्र हेमंत गेले डीप मिड विकेटला फिल्डिंग करण्यासाठी. बेवन पुन्हा एकदा हो यावेळेस मात्र स्वतः जज करतायत बेवन.
ओहो जेल ड्रॉप, आणखीन एक जेल ड्रॉप होतोय, जीवनदान मिळतंय रोहित मैदानावरती भावेश खारुकला. नशीब साथ देते आणि नशिबाची साथ मिळते का तर 2 जेल ड्रॉप झाले आणि इथून मात्र आता बेवनकडनं चूक झाली. धावसंख्या 10 धाव फलकावरती. थोडासा विपरीत दिशेला धावत होते, जजमेंट चांगलं केलं होतं पण थोडासा वर आला अगदी चेहऱ्याच्या समोर आझेल आणि तो खाली हाताला ब्रश करून खाली पडला आणि मैदानावरती आता मग स्ट्रायकिंग एंडला येतो रोहित पाटील. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर आहे त्यामुळे फिल्डिंगमध्ये अजिबात बदल होणार नाही. बेवन पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवरती विकेट. हो स्वीप करायचं होतं आणि डॉट बॉल आणि अशा प्रकारे आपण बघताय डॉट बॉल येतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त, मात्र त्यानंतर 2 चौकार आपण बघितले. धावावरती धावसंख्या स्थिरावलेली. बेवन पुन्हा एकदा. हो सुंदर चेंडू ऑफ स्टंपवरती टॉस केला होता. अंतिम 2 चेंडू डॉट आल्यात. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. या षटकामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. 2 झेल ड्रॉपही झाले, 2 चौकार आपण बघितले आणि 10 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात आपण बघतायत कुशल स्पोर्ट्स सापाड या संघाची. टॉस गमावला होता. बॅटिंगला समोर जातात पिंटू पाटील लाईव्ह टेलिकास्ट बघताय, त्यांचंही स्वागत करूया. सापाडची स्पर्धा खरं तर 1 आणि 2 तारखेला होती सुभाष मैदानावरती, पण मैदानाचा थोडा इश्यू झाला, त्या कारणास्तव ती स्पर्धा कॅन्सल करण्यात आली, पोस्टपोन करण्यात आली आणि नवीन तारीख लवकर तुमच्यापर्यंत पोचवली जाईल. सध्या क्रिकेटचा हंगाम प्रत्येक ठिकाणी आपण बघतायत. क्रिकेट वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुरू आहे. कुठे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सुरू आहे, कुठे सर्कल क्रिकेट सुरू आहे, कुठे आपण बघतात ग्रामीणच्या माध्यमातून स्पर्धा होत आहेत, कुठे अशा प्रकारे नमो चषकचं आयोजन संपूर्ण देशामध्ये करण्यात येते. पनवेलमध्येही अनेक स्पर्धा नमो चषकच्या माध्यमातून संपन्न झाल्या. अनेक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतील. ही कल्याण तालुक्यामधली स्पर्धा आहे. कल्याण पश्चिम विधानसभा आयोजित नमो चषक 2024. राऊंड द विकेट. हा चेंडू सुंदर होता, ऑफ स्टंपवरती पिचिंग केला होता. बॉलिंगसाठी मयूर आलेले आहेत आणि मागच्या मॅचमध्येही गौरीशंकर गौरीपाडा संघाची अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. सागर मात्रेसारखा अफलातून अष्टपैलू खेळाडू या संघाचा कॅप्टन आहे. पहिल्या मॅचमध्ये गिरीश काय जबरदस्त खेळले. ओहो आणखीन एक डॉट बॉल. पण नाही तो अब्दुल गनी स्टाईलमध्ये खेळत आहे. 2 चेंडू डॉट आणि डॉट चेंडूचं पर्सेंटेज जर आपण बघितलं, पहिल्या ओव्हरमध्ये आपण 2 चेंडू डॉट बघितले, 1 विकेट याला. या ओव्हरमध्ये सलग 2 चेंडू डॉट आणि भावेश खारुक ज्याने 2 चौकार ठोकले होते. ऑन साइडला पूल केलाय आणि पूल झालाय सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल आणि चेंडू सीमारेषे बाहेर गुल येतो हा षटकार. आणि आता मात्र बघा 2 चेंडू डॉट गेल्यानंतर डगआउटमधून प्रचंड गोंधळ निर्माण झाला, तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर या आवाजाला कुठेतरी दाबलं या षटकाराने. हो पुन्हा एकदा कमबॅक. यावेळेस मात्र आता आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 16 आणि स्ट्राईक रूट करता येणार नाही. दोन्ही एंडने मुवमेंट व्हायला हवी असा रूल आहे, त्यामुळे प्लीज तसं काही करण्याचा प्रयत्न करू नका. 16 धावा झाल्यात. हा चेंडू हवे, जेलची शक्यता हेमंत तिथे आहेत आणि हेमंतच्या सुरक्षित हातामध्ये कदर हा चेंडू जाऊन विसावला आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज भावेश खारुक बाद. भावेश परतलेला आहे. भावेशने डावाची सुरुवात चांगली केली होती, पण थोडासा तिथे स्ट्रगलही आपण त्याचा बघितलं. 3 चेंडू डॉट फेस केले आहेत आणि मॉन्टी आता मात्र ड्रेस चेंज करून आले आहेत. स्वागत आहे मॉन्टी आपलं. धावसंख्या स्थिरावलेली 16 वरती. मयूर आता मात्र या ओव्हरचा अंतिम चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. षटकार जरूर आलाय
पण त्याच्या व्यतिरिक्त इतर जे 4 चेंडू आपण बघितले त्या 3 डॉट आहे, 1 विकेटही आहे. मयूर यावेळेस साईड चेंज करतोय ओव्हर दी विकेट. हा चेंडू फाईन लेगला, चांगला क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट नाही करता आला. 1 धाव. या दरम्यान पंच या ठिकाणी इशारा करतायत षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण 17 आणि 2 षटकानंतर 17 धाव म्हणजे धावांची गती 8.5ची आहे. 2 विकेट गमावल्यात. बाद होणारे फलंदाज विघ्नेश मडवी 0वरती बाद झाले. त्यानंतर भावेश कारुगने 8 चेंडूमध्ये 15 धावा केल्या आणि आपण बघताय 200पेक्षा 210चा एक स्ट्राईक रेट आपण समजू शकतो, कारण अशा प्रकारे आपण 2 ओव्हर 3 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे प्लीज जरा वेळ जास्त घेऊ नका प्लीज. इथून आपल्याला आणखीन पुढे 3 मॅच कव्हर करायचे आहेत. द्वितीय फेरीला प्रारंभ होतोय. द्वितीय फेरीचा पहिला सामना मांडा भूमिलीवर मांडा संघाने जिंकलेला आहे. अप्रतिम खेळ राहिला. जगन पाटील यांच्या संघाने अफलातून खेळ केला. दोन्ही मॅच जिंकलेले आहेत. आपलं अस्तित्व टिकून आहे. नमो चषक 2024 मध्ये हा संघ. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉलचा इशारा आणि वाईडने 1 धाव ॲड होईल. धावसंख्या 18. बॉलिंग मार्कवर रवी मात्र येत आहेत. ओहो, अपील पंचाने केलंय बोर्डवर. फलंदाज होतील बाद. 3रा धक्का मैदानावरती. फलंदाज बाद झालाय. आपण बघताय त्यावेळेस सागर पाटील न्यू बॅटर श्री मडवी मैदानात येतोय. पण रोहित पाटील जो सलामीला आलाय 2 चेंडूच त्याने फेस केल्यात आणि दोन्ही ते डॉट चेंडू होते. पण तो बराच वेळ नॉनस्ट्राईक इंडलाच आहे. पण बघूया हर्षल मडवी आता मात्र इथून कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. रवीचं चांगलं कमबॅक वाईड नंतर. हा चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न. अपील यष्ट्यांच्या मागे हलकंसं. पंचांवर अपीलचा कुठलाही परिणाम झाला नाही. हा डॉट बॉल इथे. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 18 धावा. 4 चेंडू डावात शिल्लक आहेत. इथून बघूया सापाट कुठपर्यंत मजल मारतोय. समोर गौरी शंकर गौरीपाडा एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय आणि नक्कीच काही दिवसांपूर्वी गौरी शंकर गौरीपाडाच्या माध्यमातून आपण गौरीपाडा चषकचं आयोजनही बघितलं होतं आणि एक नवीन मैदान तयार करण्यात आलंय. हो, सुंदर चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. पॉईंटच्या दिशेने येतोय. लेग बायचा इशारा पंच या ठिकाणी करतायत. केवळ 1च धाव. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्या. मागची मॅच आपण बघितली कशा पद्धतीने फिनिश केली होती गिरीशने. नो लॉस. काय जबरदस्त बॅटिंग गिरीश. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं हेमंतला सलामीला येताना आणि मला वाटतं दुसऱ्या ओव्हरमध्येच ती मॅच जिंकली होती. तब्बल 16 चेंडू राखले होते. अप्रतिम खेळ राहिला होता गौरी शंकर गौरीपाडा संघाचा. रौनक सिटी स्ट्रायकर या संघाविरुद्ध जेव्हा 29 धावा त्याने चेस केल्या होत्या. हा चेंडू यावेळेस शफून खेळायचा प्रयत्न लेग स्टंपवरती आहे. पिचिंग वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. वाईडच्या आधाराने 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 20. यावरचे एकूण चेंडू आपण बघितलं तर 3 चेंडू झालेले आहेत. 3 टू गो. हो, सुंदर चेंडू गुडलँड वरना फार वेगाने हलकासा स्लाइडली बाहेर निघतोय. लेफ्ट हँडेड आहे रोहित पाटील आणि आतापर्यंत इनिंगमध्ये 7 चेंडू डॉट आहेत. हवेतून यावेळेस मात्र अपरकट. चेंडू गेलाय थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. लेट कटने हा चेंडू पाठवलाय सीमारेषे बाहेर. 24 धावा. हो, शफल झाले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. काय जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा आणि या षटकामध्ये काय कमबॅक आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 30 आणि 31चं टार्गेट पूर्ण करायचं गौरी शंकर गौरीपाडा संघाला. या ओव्हरमध्ये रवीने सर्वाधिक धावा खर्च केल्यात. तर काही चेंडू गुडलेंदवरनं चांगले फेकले पण त्यानंतर आपण बघितले शॉर्ट ऑफ लेन चेंडू अंतिम 2 आणि अखेर रोहित पाटील जो सलग 3 चेंडू डॉट फेस करत होता
त्याने मात्र पुढच्या 2 चेंडूमध्ये 10 केल्या आणि एकूण धावसंख्या 30. आता 31 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे विजयासाठी गौरीशंकर गौरीपाडा संघाला. पुढची मॅच या ठिकाणी असणार आहे रॉयल 11 कल्याण वर्सेस बोरशादेव अटाळी. दोन्ही टीमने कॅप्टन यायचं लवकरात लवकर. ही दुसऱ्या फेरीतील तिसरी मॅच अंतिम मॅच असणार आहे आणि त्या मॅच नंतर आपण करणार आहोत ड्रॉ. तर बोरशादेव अटाळी वर्सेस रॉयल कल्याणमध्ये पुढची मॅच. कल्याणचे कॅप्टन आलेत तर बोरशादेव अटाळीच्या कॅप्टन यायचं आहे आणि अटाळी संघ स्पर्धेमध्ये टिकून आहे त्यामुळे जेडीलाही आपण बघू शकाल व्यासपीठावरती ज्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे आणि जेडींचंही समालोचन दिवसेंदिवस अत्यंत चांगलं होत चाललेलं आहे. पूर्वीचा जेडी आम्ही जेव्हा ऐकलेला तेव्हा आत्ताच्या जेडीमध्ये आम्हाला थोडासा फरक जाणवतो आहे आणि इम्प्रूव्हमेंट प्रत्येकाने करायला हवी, प्रत्येकाने अपडेट व्हायला हवं आणि नवीन नवीन गोष्टी आणणं गरजेचं आहे. थोडासा अभ्यास प्रत्येकाने करायला हवा. मग अंपायर असतील, खेळाडू असतील, कॉमेंटेटर असतील, प्रत्येकाने काहीतरी नाविन्य पूर्ण देणं फार गरजेचं असतं आणि अशा प्रकारे आपली प्रगती प्रत्येकाने करायची असते. 30 धावा झाल्या धावफलकावरती, 31चं टार्गेट आहे आणि आता मात्र बॅटिंगमध्ये थोडासा चेंजेस. पहिल्या मॅचमध्ये गिरीश होते एमच्या सोबतीला, आता मात्र रवी. तर मॉन्टी कारभारी यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. त्या ठिकाणी 2 कॅप्टन आहेत. बोरशादेव अटाळी वर्सेस रॉयल कल्याणमध्ये टॉस होतोय. टॉस त्या ठिकाणी होतोय टॉस बॉक्समध्ये. बघूया टॉस कोण जिंकतोय आणि मॉन्टी विचारतायत, चर्चा करतायत, सगळ्यांशी जवळचे संबंध आहेत, आयोजकाच्या भूमिकेत देखील आहेत. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस कोणी जिंकलाय तर रॉयल कल्याण संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग करणार आहेत तर तयार राहायचं आहे बोरशादेव अटाळी संघाने. आता 31चं टार्गेट आणि ओपनिंग पेअर 2 बंधू मैदानावरती आपण बघतायत, हेमंत आणि रवी. दोघांचाही आपण टेम्परामेंट बघितला तर एकसारखाच आहे. दोघेही अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणले जातात. दोघांच्या नावावरती भरपूर रेकॉर्ड आहेत. पण बघूया, पहिला चेंडू पाठवलाय खूप 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 लांब, सीमा पार, षटकार. तर दस्सा होता पण 6 धावा मिळतील आणि रवीची स्टाईल आहे नेहमीच तो लांब पल्ल्याचे षटकार मारत असतो आणि आपण बघतायत पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्वागत केले सागरचं बॉलिंग क्रीजवरती या षटकाराने. रवीच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा मयूर, सागर आहे. हो कव्हरच्या दिशेने, फक्त ऑन साइड नाही तर ऑफ साइड मी चांगल्या पद्धतीने खेळू शकतो या फटक्याने दाखवत असताना रवी मात्रे. भरपूर लांब पाठवला पहिला चेंडू. दुसरा चेंडू काय टेक्निक होतं, काय टायमिंग होतं आणि काय शॉट सिलेक्शन होतं. ऑफ साईडला थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ मिळाला आणि कव्हरच्या दिशेने एका सुसंस्कृत फटका ठोकलेला आहे. 10 धावा 2 बॉलमध्ये. 31चं टार्गेट आहे. सागरवरती हल्ला बॉल गेलेला आहे आणि आता 21 इथून 16 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. आणि रवी आणि हेमंत जर 2 ओव्हर थांबले तर 2 ओव्हरच्या आतच ते मॅच संपवतील. इतकी ताकद त्यांच्यामध्ये, इतकी गुणवत्ता आहे आणि इतका प्रचंड अनुभव आहे. आणि दोघांच्या नावावरती आपण बघितलं तर 2-2 बाईक आहेत. इथे हा देखील जावं लागेल लांब आणण्यासाठी. आणखीन एक धमाका, सिक्सर.
फटक्याची जणू काही कार्बन कॉपी होती अगदी त्या दिशेला आणि धावसंख्या धावफलकावरती 16. अर्धी लढाई तर 3 बॉलमध्ये जिंकलेली आहे. आता अजूनही 15 धावा इथून करायच्या आहेत आणि याच ओव्हरमध्ये होतील का प्रश्न चर्चा सुरू झाली आहे कॉमेडी बॉक्समध्ये की इथून याच ओव्हरला मॅच संपते की काय. बघूया सागर काय करतोय. ओ हो हो हा तर आणखीन लांब स्क्वेअर लेगच्या दिशेने सलगचा दुसरा उतुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. अशी बॅटिंग केल्यावर फिल्डिंग करणाऱ्या टीमचंही डोकं फिरवण्याचं काम त्याने अनेकदा केलंय. 22 धावा झाल्यात. ओ कॅरी नाही झाला. जेल कठीण होता आणि या ओव्हरमध्ये पहिल्यांदा असं घडलं की एज लागली आहे. अन्यथा सगळेच मिडल झाले होते. 4च्या 4 बॉल. धावसंख्या धावफलक होती 22. 9 धावांची गरज आहे. सागर पूर्णपणे हतबल झालाय. काय करणार कुठे टाकणार प्रश्न पडलाय. आणि बघा हा देखील गेलाय उंच गेलाय मिड विकेटला गेला सीमारेषे बाहेर आणि जाताना देऊन जातोय 6 धावा रवी आणि गौरीशंकर गौरीपाडा संघाला. इथे त्यांनी 16 चेंडू राखून मॅच जिंकली. आता इथे किती चेंडू राखून जिंकतायत हा प्रश्न आहे. पण धावा झाल्यात 28. आता 3 करायचे 12 बॉलमध्ये. रिक्वायर्ड दीड रनचा 1.50. पैसा वसूल बॅटिंग. आणि रवी जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो अशीच बॅटिंग करतो आणि अशाच प्रकारचे षटकार 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पहिलाच बॉल हेमंत या ठिकाणी आपण बघतायत डॉट फेस करतायत. शुभमला आणले बॉलिंग मार्कवर आणि अशा प्रकारे ही मॅच फिनिश. हेमंतने देखील इथून षटकाराने मोहर लावली विजयावरती आणि अशा प्रकारे आपण बघतायत 10 चेंडू आणि 10 गडी राखून हा सामना जिंकलाय. पहिल्या मॅचमध्येही एकही विकेट गमावला नव्हता. या मॅचमध्ये